उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजा मुंडे आज एकाच मंचावर असतील। जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी आज अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर संध्याकाळी 5:30 वाजता एक सार्वजनिक कार्यक्रम सुद्धा आहे आणि या कार्यक्रमाला अजित पवार आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडे मात्र अनुपस्थित असणार आहेत। प्रकृती ठीक नसल्याने अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नाही असं धनंजय मुंडेंनी ट्विट करून सांगितलंय। दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेत। काही वेळात अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये दाखल होतील। याचा आढावा घेतलाय स्वानंद पाटील यांनी। उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे काही वेळातच बीडमध्ये दाखल होत आहेत। पण त्याच्या आधी आपण बघितलं तर संपूर्ण बीड शहरात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनर्सवर बघितलं आपण तर पंकजा मुंडे यांचा देखील फोटो आहे। अजित पवार आणि पंकजा मुंडेंचं या ठिकाणी स्वागत देखील करण्यात येणार अशा आशयाचे हे सर्वत्र बॅनर्स आहेत। आपण सध्या उभा आहोत साठे चौकात भरपूर असे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। आजच्या या बीडमधील कार्यक्रमाला जरी धनंजय मुंडे उपस्थित राहणार नसतील अशी त्यांनी स्वतः ट्विट केल्याचं समजतंय, मात्र बीड शहरात संपूर्ण गुलाबी कलरचे जे बॅनर्स आहेत हे लावण्यात आलेले आहेत आणि आता काही वेळातच अजित पवार बीड येथे दाखल होतील आणि त्यानंतर ते राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार असल्याचं देखील समजतंय आणि ह्याची तयारी आता एकंदरीतच पूर्ण झालेली दिसतीये। स्वानंद पाटील, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।